फलटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा मास्टर माइंड कोण असं एक जण म्हणालं, हिम्मत असेल तरच नाव घ्या. मग मीही बोलतो, 1985 पासून कोणी कुठे काय गुण उधळले ते, कुणाच्या किती आहारी जावंय हे जाणे ताणं ठरवावं. सुदैवानं ज्यांची मुलं चांगली आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प आहोत, पण ज्यांनी ताणलं आहे तर मीही तुटेपर्यंत ताणेन. मी बी घाबरलो नाही. तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला चुकूनही घाबरत नाही. करेल हो ह्या माणूस. वयाच्या 77व्या वर्षी मला तुरुंगात टाकेल, टाकच. आणि तूही कसा फलटणमध्ये राहतो या रागामधून तुला थर्ड लावेन असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिलाय. रामराजे म्हणालेत, फलटण ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर युवतीवरती आत्महत्येची वेळ का आली असेल? आमचा कोणाचा काय आरोप नाही. पोलिसांचा तपास होईल. मी तर पुण्यात होतो, पण माझ्यावर हे षडयंत्र रचल्याचा आरोप झालाय. ते एवढे का घाबरलेत? घाबरले नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रामराजेंनी केले असा आरोप होत आहे. प्रल्हाद साळुंखे यांनी मी यापूर्वी सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नको. आता मी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणी माझं नाव घेण्याचं कारण काय होतं? कुणाच्या तरी सांगण्यावरून. हे सांगण्यावरूनच असेल ना. हिम्मत असेल तर तुम्हीच माझं नाव घ्या ना. मी वाटच बघतोय की नाव योग्य घेणं म्हणजे माणसाने घ्यावं लागेल. उगीच कुत्र्या सुत्र्यांनी चोरानं माझं नाव घ्यायला लावू नका. मी कधीही कोणावरही पोलीस केस केलेलं नाही असा दावाही रामराजेंनी केला आहे. उलट 2022मध्ये मी विधान परिषदेचा सभापती असताना 2 कॉन्ट्रॅक्टदाराच्या वादात मला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबतचा कागद मी आज ना उद्या दाखवेन. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे एक पत्र सभापती कार्यालयात आलं होतं, ते माझ्याकडे आहे. त्याबाबत कधी काही बोललो नाही. गुन्हे कोणाचे आणि सांगतात कोणाला? रामराजेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पुण्यातील घरी बोलवून खंडणी मागितली, त्यांना अटक करा असा आग्रह करणारा कोण असा सवालही रामराजेंनी उपस्थित केला आहे. मी गेले 2 दिवस म्हणत आहे की मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्यालाही एक कारण आहे की आज मी इथे आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत खंडणीची बातमी गेली. त्यांनी फोन करून सांगितले की कुठल्याही राजकीय माणसाला यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न होणार नाही, तो करू नका. कॉन्ट्रॅक्टरची भांडणं त्याचं ते बघून घेतील. त्यांच्या तपशिलात मी जाणार नाही. पण हे कोण करते? हो, सगळ्यांना मी करतो का असा सवाल रामराजेंनी केला आहे.